प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। सामाजिक राजकीय जीवनात नेहमी अग्रेसर राहून लोक कल्याणकारी कार्य घडावे व आपल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा या उद्देशातून सामाजिक कार्य करणारे दानशूर लोकनेतृत्व म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मराठी हिंदी संगीत कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते। यावेळी सदिच्छा भेट म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अविनाश कोळी, नितीन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचं क्लस्टर प्रमुख माननीय आमचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचं नेहमीच मार्गदर्शन हे आम्हाला नेहमीच लाभत असतं। त्याचबरोबर एक अतिशय उत्कृष्ट असे संघटक असल्यामुळे त्यांच्या सर्व नेटवर्कचा आम्हाला वेळोवेळी त्याचा सुद्धा नेहमीच उपयोग होत असतो आणि त्यामुळेच इथे पनवेलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची ही इथे घोडदौड ही चालू आहे आणि जोपर्यंत ते अशा प्रकारे ॲक्टिव्ह असणार आहेत तोपर्यंत ही घोडदौडसुद्धा अशाच प्रकारे चालू राहील। त्यांचा आत्तापर्यंत नेहमीच सांगता मला ते मार्गदर्शन केलेलं आहे, पुढील काळात सुद्धा मला ते नेहमीच करत राहतील अशी सुद्धा मी त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। सर्व स्तरांमधनं हा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होतोय। अनेक लोक येत आहेत, आता अजूनही अनेक लोक येतील। काही लोकांनी फोनवरती दिल्या, काही लोक इथं आली, पण जे आले नाहीत, जे अजून 2-3 दिवस भेटणार आहेत, खऱ्या अर्थानं त्यांनी एवढं मोठं प्रेम माझ्यावरती केलं आणि त्यांच्या प्रेमापोटीच खऱ्या अर्थानं मी जी ही वाटचाल माझ्या राजकीय आयुष्यातली असो, माझ्या जीवनातली असो मी करत असतो। त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या निमित्तानं आपण हा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवत असतो की त्यांचे आशीर्वाद मला मिळावे। काही मागच्या वर्षात माझ्याकडून काही कमी जास्त झालं असेल, काही चुका झाल्या असेल, त्या दुरुस्तीची संधी मला मिळावी या निमित्तानं हा आपण कार्यक्रम ठेवत असतो। मी पुन्हा एकदा जे मला आशीर्वाद द्यायला आले, ज्यांनी सदिच्छा दिल्या, जे अजूनही येत आहेत आणि जे मला फोनवरती देत आहेत, ते आलेले न आलेले सगळ्या प्रत्यक्ष सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो। असंच सदैव प्रेम खऱ्या अर्थानं या सर्वांनी माझ्यावरती ठेवावं। हे जर खऱ्या अर्थाने प्रेम माझ्यावरती राहिलं तर माझ्याकडून जी समाजसेवा घडण्याची अपेक्षा सगळेजण करतायत ते घडण्याचे खऱ्या अर्थानं एक ताकद मला ईश्वर दिला असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि मला ज्यांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले त्यांचा मी ऋणी आहे, शतशः ऋणी आहे।